दुसरं वर्ष आहे तर मी शेतकऱ्यांना दिवाळीला बोनस वाटप पण करतो. पहिल्या वर्षी आम्ही 1 रुपया कटिंग करून 50 पैसे शेतकऱ्यांना बोनस दिला होता लिटरला. आता दुसऱ्या वर्षी आम्ही 1.5 रुपया कटिंग करून 50 पैसे बोनस म्हणजे 2 रुपयांनी दिवाळीला शेतकऱ्यांना बोनस जाणार आहे. आणि तिसऱ्या वर्षाचं आमचं टार्गेट खूप मोठं आहे की 2 रुपये कट करून 2 रुपये 70 पैशाप्रमाणे म्हणजे पर लिटर 70 पैसे आम्ही शेतकऱ्यांना बोनस देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि या गोष्टीचा शेतकऱ्यांना दिवाळीला खूप मोठा आर्थिक लाभ होतो. दिवाळीच्या अडचणीच्या काळात त्यांना पैसा भेटतो आणि त्याच्यातून खूप मोठी आर्थिक उलाढाल होते. नमस्कार मित्रांनो, आज दूध काढून आलो होतो. चला आज डेअरीवाल्याचा ब्लॉग घेऊ. त्यांच्याबद्दल ते कशी काळजी घेता त्यांची गायींची ते समजून घेऊ. विविध गिराईकांचे माहिती मिळेल आपल्याला सर्वांना. बघा तुम्ही मोठा ब्लॉग. आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण डेअरीमध्ये आलो होतो. चला आता यांच्याबद्दल समजेल आपल्याला काय काय नियोजन आहे त्यांचं गाईंचं. तर ही सर्व आज डेअरी आहे ना, सर्व त्यांची फॅमिली त्यांची, तर सर्व आपल्याला माहिती मिळेल का डेअरीवर माहिती काय किती वर्षापासून दूध घालताय तुम्ही इथं? गाई कावा घेतल्या आज असे करायचे तसपासून इकडे यायला आले डेअरीवर. बोल काय म्हणतात. मित्रांनो, हे आमचे डेअरीवाले, तर यांची मुलाखत घ्यायची. हो, तुमचं डेअरीचं नाव सांगा. ओम साई दूध संकलन केंद्र, सुळेवाडी, सुंदरपूर. आणि तुमच्या डेअरीची सुरुवात कशी झाली होती? माझी डेअरीची सुरुवात मी स्वतःपासून केली. स्वतः दूध काढल्यानंतर 15 वर्षापूर्वी गुजरात महाराष्ट्रामध्ये नवीनच डेअरी चालू झाली होती आणि गुजरात आणि महाराष्ट्राचा 5 रुपयाचा रेटचा फरक होता. तेव्हा मी गावातून दूध कलेक्ट करून मोटरसायकलवर सायखेडा ते पोच करत होतो. असंही माझ्या व्यवसायाचा प्रवास सुरू झाला. आणि मग तुम्ही गाय तुमच्या किती? माझ्याकडे स्वतःच्या आगे पण 10 गाई आहे. आणि तुमचं दूध? माझं आगे 150 लिटर दूध आहे घरचं. हो का? हो. आणि तुम्ही विशेष काळजी काय घेता गायींची? गायींचा माझा कंटिन्यू मुरघास असतो. मिनरल मिक्सचर पावडर दोन्ही टाईम कंटिन्यू गायींना मिळते. आणि माझ्या गायींसाठी मी मुक्त गोठा केलेला आहे. आणि तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगशाल, तुम्ही काय काळजी घ्यायला बद्दल? गुरांची काळजी कशी घेतली पाहिजे, तर याच्याबद्दल तुम्ही सांगा थोडंसं. गुरांसाठी एक तर मुक्त गोठा असावा. दुसरं वेळेवर 2च टाईम चारा असावा. खाद्य आणि चारा 2च टाईम दिलं जावं. आणि त्यांना शुद्ध पाणी, जास्तीत जास्त मोकळं शुद्ध पाणी उपलब्ध असावं. पण दोन्ही टाईम गायींना चांगल्या कंपनीचं, चांगल्या क्वालिटीचं मेनकाइंड असावं किंवा मेनकाइंड, विरबॅट या चांगल्या कंपन्यांचं वापरावं. मिनरल मिक्सचर दोन्ही टाईम किती दिलं पाहिजे? साधारण एका टायमाला कमीत कमी 50 ग्रॅम दिलं पाहिजे. 2 टायमाला 100 ग्रॅम गाईला गेलं पाहिजे. आणि सध्या आता तुमचं दूध कलेक्शन किती होतं? आता माझं दूध कलेक्शन 2000 आहे. आणि माझ्याकडं आजही पण 175 कस्टमर आहे. हो का? मग तुमच्या यांची मदत करतात काही? मी माझ्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करतो गाय घेण्यासाठी किंवा वैयक्तिक कारणासाठी पण मदत करतो. आणि दुसरी गोष्ट, मी आज या माझं 30
गाडी आणली सर एवढं आलंच नाही पुढे कोणाची गाडी काय शूटिंग करून राहिला